नांदेड़ मनपा के तत्कालीन आयुक्त तथा छत्रपति संभाजीनगर विभाग के विद्यमान नवनियुक्त विभागीय आयुक्त जी श्रीकांत का नांदेड़ मनपा मुख्यालय में शुक्रवार 24 जुलाई को भव्य एवं भावपूर्ण नागरिक अभिनंदन किया गया। नांदेड़ मनपा आयुक्त के रूप में उनके पूर्व ऐतिहासिक कार्यकाल को याद करते हुए महापौर कविता मूले, जिलाधिकारी राहुल कर्डिले तथा मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े सहित कई गणमान्य व्यक्तियों ने उनके द्वारा किए गए विकास कार्यों, प्रशासनिक अनुशासन, स्वच्छता अभियानों और जन समस्याओं के त्वरित समाधान के लिए उनके योगदान की जमकर सराहना की। इस दौरान जी श्रीकांत ने भावुक होकर नांदेड़ निवासियों के प्रति अपना आभार जताया और पूरे मराठवाड़ा के समग्र विकास के लिए निरंतर तत्पर रहने की प्रतिबद्धता एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से व्यक्त की है। आज विभागीय आयुक्त झाल्यानंतर प्रथमदा मी नांदेड जिल्ह्याचा दौरा झाला आणि नांदेड जिल्ह्याचा सर्व विस्तृतपणे आढावा घेतला। त्यामध्ये पावसाचा, त्यासोबत पीक पेरणीचा आणि पीक कर्जाचा आणि तसेच कर्जमाफीचा आणि विविध BDOचा आणि चीफ ऑफिसर, तहसीलदार, SDMs या सर्वांना आढावा बैठक घेऊन जिल्ह्याचा विकास कामामध्ये अजून भर कशी घालता येईल आणि कुठे कुठे प्रस्ताव अडकलेला आहे आणि कुठल्या प्रकल्पासाठी निधी देण्यामध्ये प्रस्ताव अजून पाठवले गेलेले नाही आहे आणि जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आणि सर्व टीमला आम्ही एक चॅलेंज दिलेलं आहे की एक 100 प्रोजेक्ट्स लिस्ट आउट करून त्याला फास्टमध्ये कसे करायचे आहेत आणि विकसित भारताचा विकसित नांदेड हा एकंदरीत विकसित नांदेड करत असताना आपण कुठंही आणि कधीही कमी पडायचा नाही आहे आणि प्रत्येक वेळा केंद्र शासनाचा किंवा राज्य शासनाच्या योजनांमध्ये आपण सारखा अग्रेसर राहिलेला आहे। तसेच नांदेड जिल्ह्याचं प्रत्येक स्कीममध्ये सुद्धा आणि लोककल्याणाच्या जे स्कीम्स आहेत त्यामध्ये आपण पहिला राहायला पाहिजे आणि तसेच महानगरपालिकामध्ये ज्या ठिकाणीहून माझ्या प्रशासकीय कारकिर्दी सुरू झाला या सभागृहामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला मोठी पोस्टिंगमध्ये त्यावेळेला इथं आलो होतो। आज इथं परत पुन्हा त्यावेळेचे सर्व कॉर्पोरेटर्स सध्याचे कॉर्पोरेटर्स यांनी सत्कार केला आणि सत्कार करत असताना एक अपेक्षा हे दाखवले की ज्या वेळेला नांदेड जिल्ह्याचा आणि नांदेड शहराचा कुठल्याही विकास कामाचा प्रस्ताव आमच्या समोर येईल ते अतिशय सुपरफास्ट वेगाने ते प्रस्ताव मंजूर करून नांदेड जिल्ह्याच्या विकासमध्ये कुठंही कमी द्यायचं नाही आणि विकास कामामध्ये कोणी आडवा येऊ द्यायचा नाही आणि कोणी विकास कामामध्ये आला तर आम्ही त्याला खपून घेतलं जाणार नाही। प्रशासन म्हणून ते गंभीर स्वरूपाचे ते ॲक्शन घेऊ आणि विशेष करून सॅनिटेशनवर भर देणार आहेत। जे शहराचा कचरा व्यवस्थापनामध्ये असो की जिल्ह्यातील विविध शहरामध्ये कचरा व्यवस्थापनामध्ये त्या सर्वांना एकंदरीत विस्तृत आढावा झाला आणि त्यांना काही चॅलेंजेस आम्ही दिलेले आहेत आणि आता प्रत्येक 1-2 महिन्याला मी इथं येत राहील आणि जरी आज आधुनिक तंत्रज्ञानामध्ये VCने जरी आढावा घेत असेल परंतु वैयक्तिक येऊन भेटून ज्यावेळेला लोकांच्या चर्चा आणि त्यासोबतच त्यांच्या सुझावामध्ये भरपूर कारण ज्यावेळेला स्थळ पाणी केलं त्यावेळेस भरपूर समस्या कळतात आणि सुझावही लोक सांगतात। अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सपेक्षा लोकांच्या सुझाव काय आहेत हे व्हिजिट करून कळतात आणि नक्कीच नांदेड जिल्ह्याचं विकास कामामध्ये जे समृद्धी महामार्ग असेल किंवा लँड ॲक्विजिशनचं असेल या सर्वांमध्ये आम्ही गती आणण्याचा प्रयत्न करेल।